हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग गाईज. ही सुंदर अशी फ्रेम बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. ज्यावेळी आम्रपाली फार्म हाऊसमध्ये आम्ही एंट्री मारली तेव्हा समोरच ही एकदम मोठी फ्रेम बघून मन भरून आलं होतं, कारण ती खूप उठून दिसत होती. मी म्हटलं चला या फ्रेमनेच आपल्या व्लॉगची स्टार्टिंग करूया. हे आहे आम्रपाली फार्म हाऊस, जे की आम्ही खूप दिवस प्लॅन करत होतो आणि खूप डेज नंतर आमचा फार्म हाऊसचा प्लॅन झाला होता. सो मी, विनय, तस्मय, त्रिशांत, तनिष्का, माई, वेदू आलो सर्व इथे. हा फार्म हाऊस आहे बदलापूरमध्ये, टिटवाळा रोड, आंबेशिव गावमध्ये. जे बदलापूरकर आहेत त्यांना मे बी हा फार्म हाऊस माहीत असेल, आणि नाही तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत आउटिंग करायचं असेल तर हा फार्म हाऊस बेस्ट आहे. ह्याची प्रॉपर्टीसुद्धा मोठी आहे. तुम्हाला बजेटमध्ये जर हा फार्म हाऊस हवा असेल तर मी नक्कीच तुम्हाला सजेशन देईन की इथे या, कारण रात्रीचं डिनर, नेक्स्ट डेचं मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच यामध्ये इन्क्लूड आहे. मी स्विमिंग पूलमध्ये ॲक्च्युली 2 तास घालवले आहेत. खूप छान मजा आली. आणि आता आम्ही बसलो आहे तिथे. मस्त 90sचे सॉन्ग आणि ओल्ड सॉंग्स आहेत ना, जुने ते लावलेत आणि खूप छान वाटतं आहे, कारण थंडावा पण आहे. एवढ्या गरमीतसुद्धा रात्री मस्त थंड वाटतं आहे. हवा पण सुटली आणि प्लस खूप वाईब्स चांगले येतात ना का. आणि इथे एवढी भूक लागली आहे की नॉनव्हेजवालेसुद्धा पापडावर ताव मारत आहेत. हे बघा. तसं आम्ही किती वाजलेत नाही, 10:30-11 वाजलेत आणि आमचा डिनर लागला इथे. तर मी डिनर तुम्हाला दाखवते की काय काय आहे. त्याप्रमाणे सगळे तुटून पडणार आहेत. भूक तर लागली आहे, तर बघूया डिनर काय. हां माई, हे काय आहे? डाळ आहे. डाळ फ्राय टाईप आहे. आणि दुसरं आहे पापड. हे काय आहे? मटर पनीर आहे. चिकन सुखा. हे काय आहे? चिकनची करी आहे ना. हां, चिकनची करी आहे. आणि ह्या तांदळाच्या भाकऱ्या. अँड लास्ट आहे राईस. हा आमचा डिनर इथे लागलेला आहे. बाकी त्यासोबत आपले अनियन्स आणि हे आहेत, लिंबू आहे. तर माई कधी जेवणार? मला तर खूप भूक लागली आहे, असं वाटतं घेऊन लगेच तुटून पडणार. तू नॉनव्हेज खाणार, तू, विनय, तनिष्का आणि बाबू नॉनव्हेज खातील. माझ्यासाठी आपली मटर पनीर आहे. का विनय, तुला भूक लागली आहे? खूप लागली. जेवण पण मस्त आहे. चिकन सुका माझं आवडतं. मग आता तू काय येतं? मी आता ॲक्च्युली राईस, पापड आणि लिंबू कांदा आणि माझी पनीर मटरची भाजी, आता डाळ घेईन. तर इथे नॉनव्हेजवाले असे तुटून पडलेत बघा. हे माई, अरे बापरे माई, माई सगळं चिकन माई 1 किलो चिकन खाऊन होऊन सुद्धा तिने पुन्हा हे सांगितलंय की बनवायला. हां बनवू. वा, काय चिकन घेतलंय. वेदूला दे रे पोराला. पोरगा सुकला. ए बाबू चला जेवायला चला. आता विनय इथे कांदा, लिंबू, त्याच्यासोबत हे बा, आता मुलीने धाड मारली इथे. अरे पप्पा वाट बघतोय चिकन कधी वाटीत. हे पूर्ण पप्पा खाऊन घेईल. अरे वा, आता माई करी घेते, चिकन करी. आणि पूर्ण म्हणजे असं तोंडाला असं पाणी सुटलंय की कधी खातोय आम्ही. वा, तोंडावरूनच दिसतंय बघा. हे पूर्ण असे 1 वर्ष भुकेलेले आहेत, त्यांनी कधी चिकन खाल्लेलंच नाही. फक्त हा माणूस सभ्य आहे जरा आमचा. पण तू तर थोडंसंच खाणार होता. हे थोडं आहे. अरे 2 वाट्या मगाशी खाल्ल्या. बोलले ना मला, मी थोडंच. अरे बापरे, इथे ताव मारलेला आहे. किती किलो घेतलं वाटीत? पाव किलो. पाव.
पाव किलो तुम्ही पकडली चेहरा बघू शकता की एवढा ग्लो आलाय चिकन खायला. अरे माय गॉड, चिकन सुका चिकन करी फक्त व्हेजमध्ये आमचं आहे हे, तरी मला चालेल, नो प्रॉब्लेम. तनिष्का तू किती ग्राम घेतेस? अरे अरे तू व्हेज नॉन व्हेज दोन्ही? व्हेज पण घेतो. माय गॉड, हा माणूस मानला पाहिजे या माणसाला. जाऊ दे, तिला एवढं संपणार नाही. हा हे एवढं माझ्याने संपणार नाही म्हणून वेदू माझी हेल्प करतोय. वा वेदू, चिकन सुक्का, पनीर, मटर, भाकरी, राईस, कांदे लिंबू घे ना थोडासा. नको, डाळ घेतोयस का? हे माझं झालेलं आहे, आम्ही जाते. हा तर माईने फायनली माईची डिश आहे भाकरी कांदा टोमॅटो नाही सॉरी, भाकरी कांदा लिंबू चिकन सुका चिकन करी. भात कुठे गेलं? भाकरीच्या खाली आहे. नंतर भाकरी नंतर ही बाई भात खाणार आहे म्हणजे ही पुन्हा मला इथे ताव. भूक लागलेली आहे, मी जाते. बाय बाय. अरे हे कसले ग्लास घेऊ? प्यायला पाणी प्यायला ग्लास घेऊ. तनिष्का तुझं झालं? वेदू यू कॅरी ऑन. माझं काय अजून एकदा राऊंड वेदू एकदम बेस्ट आहे की आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो. माझं बघा मी फक्त विदाऊट डाळ अशीच फिरते ह्यांचा व्हिडिओ काढत. तर आमच्या मॅडम आम्हाला डाळ देत आहेत थोडीशी, एकच बाउल हे कर. थँक्यू सो मच. असं जाता जाता पापड खात जायचा. तर गाईज हे बघा, आम्ही मस्त असं वाटतं आम्ही ढाब्याला आहोत. अरे एक मोस्ट इम्पॉर्टंट काम विसरली, चमचा विसरली. मी चमचा मी घेऊन आणते थांब मला. आणतेस? चमचा आणायला जायचं म्हणजे मलाच वाटतं. इधर रुक, इधर रुक.
हाय. आता उठल्यानंतर आम्ही सगळे इथे म्हणजे मी एकटीच आपली फिरतीये. चिकूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, भरपूर आहेत इथे ॲक्च्युली. Neon hums like a subtle frill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. Streetlights flicker, a Morse code plea. Whispers rise from the cracks in the street. Loose-lipped poets on cobbled ground. Every word a kaleidoscope sound. We're chasing night lights in the city. Spinning wild dreams out of pity. nice and slow. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, grooving on that west coast.
ocean as my guide. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. झाडावरच्या कैऱ्या काढून माईने अशा कट केल्या आहेत. मसाला आणि हवा होता ना. कशी लागते विनय? कशी आहे कैरी? बस नाही ती इथे बस आणतो. मग तिला घेऊन आली परत. तूच बघायचं करत होती एकटी. चला ना मामा. मोमो. मम्मी ती बघ काय करते. कमी नाही आहेत. अरे पण तिला म्याव करत होती. शांत बसलेली आता तिला काय करत मला एक तरी चिक्कू तोडायचा आहे. चिक्कूचं झाड आहे आणि ते चिक्कू वरती आहे तेवढं तरी खाली असायलाच पाहिजे. हो भेटला. हा बघा हा चिक्कू आहे. थांबा मी आता काढते. अरे ते पण काढून काय फायदा तर नाही होणार आहे गाईस. कोण आमच्या फॅमिलीमधलं खातच नाही चिक्कू. मी फक्त शोसाठी दाखवत होते तुम्हाला. आणि माझ्या भावाने आंबा पण कुठेतरी बघितलेला. तो आता माहीत नाही कुठे गेला. आंबा इथून कुठून तर घेतलेला. त्रिशान Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. तर आम्ही बागेमध्ये असा टाईम स्पेंड केला. गप्पाशप्पा केल्या, काही रील्स केल्या, फोटोशूट्स वगैरे केले आणि तिथे गेम्ससुद्धा खेळलो. इनडोअर गेम्स होते ते खेळलो, आउटडोअर गेम्स खेळलो. आणि भुकेमुळे आम्ही पुन्हा लंच केलं. व्हेज नॉनव्हेजचा बेत होता बट मी तो सॉरी व्हिडिओ काढू नाही शकले. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा. आपण नक्की दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.